त्या सगळ्यांना तुझं आणि माझं प्रेम होतं ते. हात नाही लावायचा माझ्या बायकोला. पण वैदेही निष्कलंक आहेत, त्यामुळे त्यांच्या चारित्र्यावर कोणी संशय घ्यायचा नाही. प्रिय तेजप्रताप, आज तू सगळ्यांसमोर माझी बाजू घेतलीस, माझ्यावर विश्वास दाखवलास, आधीसारखा माझ्या पाठीशी ठामपणे उभा राहिलास. तुझे कसे आभार मानू मला कळतच नाहीये. का लिहिते मी हे पत्र? मी ज्या आशेने हे सगळं करते ते होईल याची काय खात्री? कदाचित आज तेजप्रतापने जे काही केलं ते फक्त आणि फक्त माणुसकीमुळे केलं असेल. ही जी काही परिस्थिती आहे, जे काही घडलंय, त्यानंतर तेजप्रताप आधीसारखा माझ्याशी बोलेल, वागेल. असं नाही वाटत आहे मला. वैदू आमची मुलगी नाहीये. आजपर्यंत तिचा फक्त सांभाळ केलाय मी. आई आहे, ना बाप आहे, ना सासर आहे, ना माहेर आहे, ना नवरा. एवढे दिवस झाले वैदे इतक्या मोठ्या प्रॉब्लेम म्हणून जात आहेत, आणि ते मला एका शब्दानं का बोलल्या नाहीत. वैदे धनाजीरावांची मुलगी नाही तर मग ते नाटक, माईंकडून घेतलेले पैसे, हे सगळं काय होतं? म्हणजे धनाजीरावांनी वैद्यांना फसवलं? त्यांना तर माहिती होतं ना की वैदे त्यांची मुलगी नाही, की दोघांनी मिळून हे सगळं. आई तर म्हणाल्या की वैद्यांना आत्ता समजले. मग हे वैदे दोषी नाहीत तर मग कोण दोषी आहे? काय ग, काय बघतेस? बघू बघू. चला, म्हणजे तुझं अजूनही तेजावर प्रेम आहे. वैदेही,
तुमच्यामध्ये एवढा दुरावा आला, इतक्या सगळ्या गोष्टी घडल्या, तेजा तुझ्या विरोधात गेला, पण एवढं सगळं होऊनही तुझं त्याच्यावरचं प्रेम तीळ मात्र कमी झालेलं नाही. हे बघून खरंच खूप बरं वाटलं. ते फक्त माझ्याकडून आहे ना प्रिया. माझं प्रेम आहेच त्याच्यावर, आणि हे सगळं फक्त माझ्या पुरतं आहे. ज्या क्षणापासून त्याच्यावर प्रेम करते ना प्रिया, मी ना त्याच्यावर रागवू शकते, ना त्याला पर्क करू शकते, आणि त्याच्यापासून दूर जायचा तो विचारही करू शकत नाही. हा जो काही गैरसमज झाला ना आमच्यात, त्यामुळे माझ्या प्रेमालाच खोटं ठरवलंय त्याने. वैदेही, तुला असं का वाटतं? खरं सांगू का, माझा आतला आवाज सांगतो, तू ज्या क्षणांना मिस करते ना, ज्या आठवणी मिस करते, त्या तुझ्या आयुष्यात नक्की परत येतील. मला नाही वाटत आहे असं. का नाही वाटत? आज जे तेजाने केलं त्याला तू काय म्हणशील? त्याचं तुझ्यावर प्रेम असल्याशिवाय त्यानं केलं का? अगं, कालपर्यंत रागराग करणारा तेजा आज चक्क माईच्या विरोधात गेला. कुणासाठी? तुझ्यासाठी, तुझ्या प्रेमासाठी. त्याचं प्रेम असल्याशिवाय त्यानं हे केलं का? आज तो तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. सगळ्यांसमोर त्याने तुझी बाजू घेतली. इथे कारण त्याचं तुझ्यावर प्रेम आहे. माझा नवरा होण्याआधी ना तो एक चांगला माणूस आहे प्रिया. आज त्यांनी जे काही केलंय ते फक्त आणि फक्त माणुसकीच्या नात्याने केलं. मला खात्री आहे, माझ्या जागी आज कुठलीही बाई असती ना तरी तिच्यावर अन्याय होऊ नये म्हणून तेजप्रतापने हे केलंच असतं. पण आता त्याच्या चांगुलपणाला प्रेम समजण्यात काय पॉइंट आहे ना? वैदेही, हे बघ प्रिया, प्लीज प्लीज नको. मला नाही बोलायचं आता ह्या विषयावर. मी तुला सांगू, मला कंटाळा आलाय. तर एवढे प्रयत्न करून सुद्धा त्याला माझं प्रेम कळणारच नसेल तर मी तरी होप्स ठेवून काय उपयोग आहे? नाही मिळणार मला त्याचं प्रेम कधीच. आणि हे मी ऍक्सेप्ट केलंय आता. तो त्याच्या जागी योग्यच आहे अगं. म्हणजे बघ ना, माझे त्याच्याबद्दल जेव्हा गैरसमज होते तेव्हा मी त्याचा ऐकून घ्यायचा प्रयत्न केला का? नाही ना. तो तरी का माझा ऐके? वैदेही, तू असं का बोलतेस? तुला खरं सांगू का, जेव्हा आपल्याला असं वाटतं ना की सगळं संपलंय, तेव्हा खऱ्या अर्थानं ती नवी सुरुवात असते. ह्या गोष्टी वाचायला ऐकायला किती सोप्या वाटतात ना, तर आयुष्य तसं नसतं प्रिय. जाऊ दे ना, आपण खरंच नको बोलूया ह्या विषयावर प्लीज. बरं ठीक आहे, तू आराम कर. रिंग तुम्ही, अरे धनाजी, आय एम धनाजी जगताप. आय एम बाजू सर, माझी गाडी. धनाजी, 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 धनाजी. हो, काय इथं कर? गुड. तेव्हा आता हेच बघायचं राहिलं होतं बाकी. चला घरी तुम्ही, चला. हे गप.
तू रिक्षाने हिंडत अरे 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 माझे सगळे कष्टाने कमवलेले पैसे वेस्ट घालणार तू. अहो काय 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 बरळताय कशाला उगाच रस्त्यात गोंधळ घालताय. माझ्या लेकीच्या सासरकडून उकळलेले पैसे उडवताना ते नाही का वेस्टेज होत तुमच्यासाठी. जाऊ का? हा? मी तुझा नवरा आहे आणि तू माझी परवानगी न घेता कुठं हिंडत होती का गावावर तू आता. तुम्ही केलेली घाण साफ करायला गेलेले हे? माईसाहेबांच्या पत्रकार परिषदेत ना सडेतोड उत्तर देऊन आले. माझ्या लेकीच्या आबरूवर शिंतोडे उडवायला निघाला होतात का तुम्ही. काय काय जोडायला येईल ते काय बोलती. अरे अशी रस्त्यावर पडलेली पोरगी होती ती मी तिला सांभाळली. तिला केतली आली काय केतली आबरून केतलं काय घेऊन बसली तू. हो का जनाची नाही निदान मनाची तरी बाळगा ना. काहीतरी काहीच नाही का वाटत त्या लेकीबद्दल तुम्हाला. कसं वाटल मला काळीजच दगडाचं आहे. बाप म्हणून ना कलंकात तुम्ही कलंक. काय काय नाही केलं तो त्या पोरीला बरबाद करण्यासाठी. त्या माईसाहेबांच्या कटात सामील झालात. नको नको ते बोललं तिला घराच्या बाहेर काढलं. नशीब समजा ती पोर ना तुमचं नाव अजून पण लावते. आता हे तुझं लईच आती व्हायला लागलं बरं का. लईच आती अति होत आहे. मग आधीच माती नाही ना खायची मनस्त झाला ती. जावई बापू होते ना म्हणून ते उभे राहिले वैदूच्या पाठीशी खंबीरपणे. बापू अरे नवरा येतो त्याच्या त्या वैद्यचा आणि नवरी बायकोसाठी बाजू घेतली तर काय भारी झालं त्यात काय लय भारी. त्याची ना बोलून काहीच अर्थ नाहीये. तुम्हाला घरी यायचं असेल तर या नाही तर राहायचं नाही तर काही करा मला काही फरक पडत नाहीये. अरे तू ए सुमन अरे रिक्षा माझे पैसे वेस्ट घालते काय. अरे चला दाद सुमन अगं ऐक ना. हॅलो हॅलो अरे का मला बोलला नाहीत तुम्ही. का माझ्यापासून सगळं लपून ठेवलं. लपवलं. मी काय सांगितलं नाही तुला. हेच की एजंट सासरे आणि आई तुमचे खरे आई वडील होते. का सांगितलं नाही मला. तुला सांगितल्यावर काय करणार होतास तू. काय करणार होतो म्हणजे. हो याआधी एवढीशी जरी गोष्ट झाली तरी तुम्ही मला फोन करायचा सगळं सांगायचा. मागं तर एकदा तुम्ही प्रिया दीदी सोबत प्लॅन केला मला तिथं किशाच्या मळ्यात बोलवलं आणि एवढं सगळं झाल्यावर तुम्हाला मला सांगावंच नाही वाटलं. का लपवलं तुम्ही. का सगळं एकटं सहन करत बसला. बोला ना द्या ना आता उत्तर. का उत्तर देऊ. काय अधिकार आहे तुझा माझ्यावर. कुठल्या हक्काने विचारतोय हा प्रश्न. नाहीये ना उत्तर. एक काळ होता मला खूप बोलायचं होतं तुझ्याशी. सगळं खरं खरं तुला सांगायचं होतं तुला समजवायचं होतं पण तुझी ऐकण्याची मनस्थितीच नव्हती. आता माझ्याकडे बघतही नव्हतास तू. तुला जे काही कळलं त्यावरनं तू मला दोषी ठरवून मोकळा झाला. माझ्याशी नेहमी नेहमी आदराने प्रेमाने बोलणारा तेज प्रताप अचानक मला धोकेबाज नीच कपटी आणि काय नाही बोलला. अख्ख्या गावासमोर मला गद्दार ठरवलं. तेव्हा मला कसं वाटलं असेल ह्याचा विचार केला. सत्य काय आहे हे शोधण्याऐवजी तू निर्णय दिलास आणि मला हाताला धरून घराबाहेर काढून टाकलंस. देवाची कृपा म्हणायची. कोण कुठली ती गुंड माझ्या मागे लागली. नेमका तू तिथे आलास मला वाचवलंस आणि पुन्हा मला एकटीला टाकून दे. रात्र मी कशी काढली ना आज मला माहिती.
तेव्हा तुला विचारावंसं वाटलं माझी काय परिस्थिती असेल. जेव्हा तुझी सर्वात जास्त गरज होती ना तेव्हा पर्क केलंस मला. विचार करतो वचन दिलं होतंस ना, अग्नीला साक्षी म्हणून वचन दिलं होतंस ऑलवेज तुझ्यासाठी तुझ्या संग राहील. हे तुझं प्रेम. बोलणं ना खूप सोपं असतं, करणं खूप कठीण. नाही पाळलास तू तुझा शब्द. ज्या क्षणापासून मी माझं प्रेम कबूल केलंय ना त्या क्षणापासून आतापर्यंत मी फक्त आणि फक्त तुझी आहे. बघा तुम्ही मुद्द्यावर या. मी तुम्हाला काय विचारलं तुम्ही काय बोलताय. उगाच तुम्ही विषय भलतेकडे घेऊन जाऊ नका. मी विषय ठीक आहे, तुला नको ना मी तुझ्या आयुष्यात. चुकीचं वागले मी तुझ्यासोबत असं वाटतंय ना तुला. मान्य आहे मला. यशव्रता एक गोष्ट सांगू, कुठल्याही गोष्टीबद्दल निर्णय घेण्याआधी ना त्याच्या मुळाशी जावं. सत्य नक्की काय आहे हे स्वतःसाठी बघावं आणि मगच ठरवावं. तुझे डोळे उघडतील नाही उघडतील मला नाही माहिती, पण माझे डोळे उघडलेत. तू माझा कधीच होऊ शकणार नाही मिळणार आहे मला तुझं प्रेम. त्यामुळे अजून नाही त्रास देणार मी तुला यापुढे. आम्हाला तुझ्याशी भांडायचंय, मला अजून काही बोलायचंय. आतापर्यंत केलं मी, सगळं सहन केलं, यापुढे करेन. जा इथून. हे बघ बाळाबाई देई, जे झालंय ते चुकीचंच आहे, कळतंय ना मला. आजवर खूप आरोप प्रत्यारोप लावले गेले, ते सगळं ठीक होतं. पण आज तुझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवलेत त्या माईनं. आता गप्प बसू नकोस. या सगळ्याला तुझी ताकद बनव. लोकांना भेट, त्यांच्याशी संपर्क वाढव आणि ही लढाई लढ. शेवटी विजय सत्याचाच होतो. काकी, केला मी प्रयत्न, खरंच केला. पाहिलं की नाही तुम्ही, प्रचार केला, घराघरात जाऊन लोकांशी बोलले. माईसाहेब इतकी वर्ष इथे काम करतायत ना की लोकांना मी त्यांची प्रतिनिधी म्हणून पटणं खूप कठीण आहे. काकी, म्हणून तर त्यांनी चिखल फेकला ना माझ्यावर. एवढं सगळं करून देशप्रताप मला परत मिळण्याची शक्यताही दिसत नाहीये. हे राजकारण ना फक्त दुसऱ्या लोकांचं मन दुखवण्यासाठी बनवलं गेलं.
त्यामुळे मला ह्या दलदलीतनं फसायचंच नाही आता. मग काय करायचं ठरवलेस? माघार घेणार आहेस? न्यायासाठी हक्कासाठी लढणारी मुलगी तू अशी हारपत करणार आहेस? तुला माहिती आहे ना ती माही कशी आहे. तिने किती लोकांना लुबाडलंय, किती लोकांचं नुकसान केलंय. अशा पाताळ यंत्री बाईच्या हातात तू सत्ता देणार आहेस का? लोक न्यायासाठी तुझ्या विजयासाठी बाहेर आज धरून बसलीत, त्यांना नाराज करणार आहेस? काकी पण बाळाबाई देई, मी वारंवार तुला हेच सांगते, त्या माईला मात देऊन ती किती नीच आहे हे फक्त रमावतीला नाही अख्ख्या जगाला पटवून द्यायचं असेल ना, तर तुला ही निवडणूक लढवावी लागल आणि जिंकावी सुद्धा लागल. तरच रमावतीच्या लोकांना चांगले दिवस बघायला मिळतील. स्वार्थासाठी नाही, त्यांच्या हक्कासाठी लढणारा प्रतिनिधी त्यांना मिळेल. परत एकदा विचार कर. आजवर तुझ्यावर चिखलफेक झाली, तुझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले गेले, उद्या विजयाचा गुलाल तुझ्याच खांद्यावर पडेल, मला खात्री आहे. बघ, तू हार मानू नकोस. काय चुकीचं बोलल्या त्या? काय चुकीचं बोलल्या त्या? बरोबरच तर बोलल्या. त्या जेव्हा तुझ्याशी बोलायला आल्या होत्या तेव्हा तू कुठं ऐकून घेतलं त्यांचं? काय ऐकून घेणार होतो मी त्यांचं? त्या जे माईंशी वागल्या, माझ्या प्रेमाचा जो खेळ केला, त्यानंतर मी काय ऐकून घेणार होतो त्यांचं? नशीब त्यांचं, एवढं सगळं झाल्यानंतरही माईंनी त्यांना या घरात जागा दिली. ही जागा तर फक्त 6 महिन्यांसाठीच आहे ना. त्यानंतर ते कुठं जातील? एजंट धनाजीने पण त्यांना घराबाहेर काढले. मग जाई ना कुठं? मला काय करायचंय? तेज प्रताप, तू एवढा कठोर नाही वागू शकत. काही महिने का असे ना, तू त्यांच्यावर खरं प्रेम केलं होतंस, हो ना? त्यामुळं त्यांचे खरे आईबाप कोण आहेत हे शोधून काढण्यासाठी मदत तर करू शकतोस ना त्यांची. 6 महिने संपल्यानंतर काय होईना, त्या त्यांच्या खऱ्या आई वडिलांकडे तरी जाऊ शकतील. पण त्यांचा शोध लावणार कोण? म्हणजे कोण सांगणार त्यांचे आई वडील कोण आहेत ते? एजंट धनाजी, त्यांना तर माहितच असणार ना. हा हा, जा जा त्यांच्या घरी आणि त्यांना विचार. अरे जा. बरोबर आहे, समोरासमोर जाऊन विचारतो त्यांना. आणि जर